पोलीस भरती दरम्यानची पोलीस भरती प्रक्रिया सुरू असताना धावपट्टीवर धावताना एक उमेदवार अचानक मैदानात कोसळला होता। अक्षय बिराडे नावाच्या या कोसळलेल्या उमेदवारावर उपचार सुरू होते। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। यानंतर यामध्ये नवीन माहिती समोर आली आहे। नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्प परिसरामध्ये सुरू असलेल्या मैदानावरच्या भरतीमध्ये आणखी 6 जणांवर कळव्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यामुळे नवी मुंबईतील ही पोलीस भरती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्या सोबत आहेत। निकेश, अतिशय धक्कादायक घटना आणि धक्कादायक तपशील देखील समोर येत आहेत। काय नवीन माहिती याविषयी आतापर्यंत पुढे आली आहे? नक्कीच अमोल, राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर पोलीस भरती चालू आहे आणि तीच पोलीस भरती नवी मुंबईतल्या बाळेगाव या ठिकाणी देखील सुरू आहे। सकाळी 9 वाजता हे सर्व उमेदवार भरती प्रक्रियेसाठी त्या ठिकाणी जमले होते। त्याच वेळेला धावपट्टीवरती धावत असताना जळगावचा 23 वर्षीय अक्षर बिराडे जो आहे तो धावताना कोसळला आणि त्यानंतर त्याला कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची बाब जी आहे ती समोर आली। आणि त्यानंतर आता नवीन माहिती समोर येते। अक्षय बरोबरच इतर 6 जण जे आहेत ते कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे। यामध्ये एकाची प्रकृती जी आहे ती गंभीर आहे आणि इतरांवरती उपचार सुरू आहेत। अक्षय नेमका त्याच्यावरती काय झालं त्याचा शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच सर्व माहिती समोर येणार आहे। मात्र जे इतर जे पोलीस भरतीतले जे उमेदवार आहेत त्यांना नेमका काय त्रास होता याचा तपास देखील आता डॉक्टरांकडून केला जात आहे। मात्र जे रुग्ण आता उपचार घेत आहेत त्यांना एकच त्रास झालेला आहे, डोकेदुखी, अंगदुखी आणि चक्कर आल्याचा त्यांना सगळ्यांना त्रास होत होता। यासाठी उपचारासाठी त्यांना कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। आता नेमकी काय अहवाल डॉक्टरांचा समोर येतोय ते पाहणं गरजेचं राहणार आहे। अमोल, निश्चित अहवाल काय सांगतो याकडे आता लक्ष असणार आहे। पुढारी न्यूजवर याची सगळी अपडेट्स तुम्हाला मिळत राहील। तुर्त धन्यवाद निकेश या सविस्तर माहितीबद्दल।